नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण BA द्वितीय वर्षाचा जो चौथा सेमिस्टर आहे त्याच्यामधला जो 7वा पेपर आहे आपला तो आहे भारताचा इतिहास इसवी सन पूर्व 300 ते 650 पर्यंत. ठीक आहे. तर ह्या विषयाबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबसबद्दलही चर्चा केली होती. त्यानंतर आपण ह्या पेपरमध्ये आज इसवी सन पूर्व 300 ते 650 पर्यंतचा जो भारताचा प्राचीन इतिहास आहे ह्या इतिहासाची माहिती किंवा ह्या इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या ऐतिहासिक साधनांची गरज पडते हे आपण लक्षात घेणार आहोत. मित्रांनो, आपण मागच्या वर्षीच आणि प्रत्येक वर्षी बघितलेलं आहे की इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासामध्ये साधनं किंवा ऐतिहासिक पुरावे यांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्यात दोन प्रकारचे पुरावे असतात, साधने असतात. एक असतात लिखित वाङ्मयीन साधने आणि दुसरे असतात पुरातत्वीय साधने. त्यापैकी आपण ह्या कालखंडाचा विचार करत आहोत म्हणजे इसवी सन पूर्व 300 ते 650 पर्यंतचा इतिहास. यामध्ये कुठलं वाङ्मयीन ग्रंथ आहेत की ज्यामुळे आपल्याला ह्या कालखंडावर प्रकाश टाकू शकतो. तर याच्यामध्ये वाङ्मयीन साधनामध्ये अनेक धार्मिक ग्रंथ आहेत, अधार्मिक ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये निधर्मिक ग्रंथाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये बाणभट्टाचं हर्षचरित्र हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकातील म्हणजे सम्राट हर्षवर्धनाच्या काळातील इतिहास जाणून घेण्यासाठी हा बाणभट्टाचा हर्षचरित्र हा ग्रंथ म्हणजे हर्षचरित्र हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. कवी बाणभट्ट हा राजा हर्षवर्धनाच्या दरबारी कवी असल्यामुळं त्याने वर्धन घराण्याचा इतिहास लिहिलेला आहे. या ग्रंथातून आपल्याला राजा हर्षवर्धनाचे पूर्वज कोण होते, नंतर त्याचं प्रशासन कसं होतं, त्या ठाणेश्वराच्या आजूबाजूचा परिसर, इतिहास याबद्दल आपल्याला माहिती भेटते. हर्षवर्धनाच्या दरबारी असलेला कवी बाणभट्ट याने सगळ्यात महत्त्वाचं हर्षवर्धनाची दानशूरता कशी होती, तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती कशी होती याच्यावर प्रकाश टाकलेला दिसतो. आणि ह्या दृष्टिकोनातून म्हणजे तत्कालीन समाजातील रूढी, परंपरा, सण, उत्सव, सामाजिक बाबीवर पडलेला धार्मिक प्रभाव, त्यावेळेस बौद्ध आणि वैदिक धर्मांचा प्रभाव या सगळ्या गोष्टींच्या आपल्याला विश्वसनीय माहिती हर्षचरित्रामध्ये आपल्याला मिळते. साहजिकच हर्षवर्धनाचे दरबारी कवी असल्यामुळं बाणभट्टाच्या लिखाणामध्ये ह्या ग्रंथामध्ये हर्षचरित्राची साहजिकच जास्तीची स्तुती आहेत. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भौगोलिक बाबीकडं दुर्लक्ष केलेलं दिसतं. परंतु एकंदर एका अर्थाने तत्कालीन कालखंडातील म्हणजे 7व्या शतकातील सामाजिक धार्मिक जीवन कसं होतं, तत्कालीन इतिहास कसा होता हे बाणभट्टाच्या हर्षचरित्रावरून आपल्याला कळतं. हा ग्रंथ आज अपूर्ण स्वरूपात त्याने लिहिलेला आपल्याला दिसतो म्हणजे बघायला मिळतो, कारण की तो अपूर्ण आहे. त्यानंतर म्हणजे लिखित वाङ्मयामध्ये दुसरा जो प्रकार आहे आणखी प्राचीन भारताचा इसवी सन पूर्व 650 पर्यंतचा इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला अनेक नाटके आहेत जे आज उपलब्ध आहेत आणि त्या म्हणजे काही मूळ स्वरूपात काही आवृत्ती आज उपलब्ध आहेत. त्या नाटकातूनही तत्कालीन कालखंडाचा आपल्याला इतिहास आपल्याला समजतो. नाटकांचा विकास कधी झाला याचा निश्चित काळ आपल्याला सांगता येत नाही. परंतु काही लोकांच्या मते, पंडितांच्या मते ऋग्वेद काळापासूनच नाटकांचा विकास झालेला आपल्याला दिसतो. तर याच्यामध्ये सर्वात जे जुनं नाटक आहे आज उपलब्ध आहे संस्कृतमध्ये तर ते आहे अश्वघोष लिखित सारीपुत्त प्रकरण हे होय. असं असलं तरी नाटक कलेचे अत्यंत सूक्ष्म व शास्त्रशुद्ध अध्ययन करणारे
भरताचे नाट्यशास्त्र व धनंजयचा दशक रूपक हे 2 प्राचीन ग्रंथ उपलब्ध आहे. परंतु आपल्याला असं म्हणता येतं की साधारण इसवी सन 200च्या सुमारास दुसऱ्या शतकातच नाटक कलेचा मूर्त स्वरूप किंवा नाटक कलेची चांगल्या पद्धतीने भरभराट झालेली आपल्याला दिसते. चांगल्या पद्धतीने त्याच्या रचना झालेल्या आपल्याला दिसते. या नाटकामध्ये अत्यंत प्रसिद्ध नाटककार जर कोणी असेल की ज्याला सगळ्यात जास्त प्राचीन काळातील मोठ्या प्रमाणावर नाटके लिहिण्याचा मान जातो, तर तो आहे भास. भास ह्या नाटककाराच्या कालखंडाविषयी मतभेद असले तरी तो कालिदासांपूर्वी होऊन गेला असावा असा एक मतप्रवाह आहे. आणि कालिदासाचंही काही हे नाही निश्चित नसलं, म्हणजे कालखंड निश्चित नसलं तरी इसवी सनाचं तिसऱ्या ते चौथ्या शतकात तो गुप्त कालखंडात झाला असं बरेच इतिहासकार सांगतात. परंतु भासाचं जीवनचरित्र उपलब्ध नाही, परंतु तो जातीने ब्राह्मण असावा. त्याने सर्वाधिक 13 नाटकं लिहिलेली आहेत. या 13 नाटकांपैकी तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वप्न वासवदत्ता, अत्यंत प्रसिद्ध नाटक आहे. स्वप्न वासवदत्ता, प्रतिज्ञा योगंधरायण, नंतर चारुदत्त. स्वप्न वासवदत्ता, प्रतिज्ञा योगधरायण व चारुदत्त ही अत्यंत प्रसिद्ध नाटके आहेत. आणि त्याने असं एकंदर 13 नाटकांपैकी हे 3 नाटकं अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यापैकी स्वप्न वासवदत्त ह्या नाटकामध्ये उदयन राजा व मगध देशाची राजकन्या पद्मावती हिच्या विवाहाची कथा आहे. तर चारुदत्त नाटकामध्ये चारुदत्त म्हणजे उज्जैनचा चारुदत्त, सार्थ चारुदत्त व वसंत सेना नावाची गणिका यांच्या प्रेमावर आधारित हे नाटक आहे. मित्रांनो, ह्या नाटकांमध्ये अतिशय महत्त्वाचा नाटककार भास असला तरी तत्कालीन कालखंडातील प्राचीन कालखंडातील महाकवी कालिदास हा कवीसोबत त्याची प्रसिद्ध 3 नाटकेही उपलब्ध आहेत. तेव्हा भासानंतर महत्त्वाचं म्हणजे महाकवी कालिदासाचीही 3 नाटकं प्रसिद्ध आहेत. ह्या कालिदासाच्या 3 नाटकांपैकी प्रसिद्ध नाटक म्हणजे नंबर 1 मालविका अग्निमित्र. मालविका अग्निमित्र हे नाटक अतिशय प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये विदर्भ राजकन्या मालविका व शुंगवंशीय राजा अग्निमित्र यांच्या प्रेमकथेवर आधारलेली आहे. त्याच्यामुळं त्यांच्या नावाचा उल्लेख आहे मालविका अग्निमित्र. त्याच्यानंतर विक्रमोर्य शिवम ही नाटकसुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये ऋग्वेद, मत्स्यपुराण, भागवत पुराण, कथाचरित सागर म्हणतात त्याला, इत्यादी ग्रंथात पुरूर्वा व उर्वशी यांचे कथानक आहेत. म्हणजे त्या जुन्या काळातील हे कथानक आहे. उर्वशी नावाची जी आहे त्याला काय म्हणता येईल, इंद्राच्या दरबारात असते ती काय म्हणतात त्याला, तर तिच्याविषयी आणि पुरूर्वा यांच्याविषयी कथानक आहे. अप्सरा यावर आधारित नाटक आहे. आणखी एक महत्त्वाचं नाटक म्हणजे कालिदासाने लिहिलेलं नाटक म्हणजे शाकुंतल आहे. शाकुंतलामध्ये दुष्यंत व शाकुंतला यांच्या कथेवर आधारित हे नाटक आहे. शाकुंतल हे कालिदासातील जगातील सर्वात श्रेष्ठ कलाकृतीपैकी एक आहे असं जर्मन कवी गटे असे म्हणतो. कालिदासानंतर भवभूती आहे. भवभूतीने जे नाटक लिहिले, हा पण नाटककार आहे. त्यांनी लिहिलेले महावीर चरित्र, मालती माधव व उत्तम रामचरित्र ही नाटके लिहिलेली आहेत. याच्यामध्ये रामायणाचा भाग आहे. रामायणातील जीवनखंडातील अनेक पात्र आहेत, माहिती आहे. पूर्व रामायण, उत्तर रामायण उत्तम रामचरित्रामध्ये तर उत्तर रामायण सीतेचा त्याग केल्यानंतरची रामाची कथा आहे. ह्याही महत्त्वाच्या आहेत. परंतु त्याचं जे मालती माधव नावाचं नाटक आहे भवभूती, तर ते प्रेमावर आधारित प्रेमकथा आहे. ह्या सगळ्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं व श्रेष्ठ कलाकृती राहून गेली, तर ती म्हणजे शूद्रकाने लिहिलेलं मृच्छकटिक नावाचं अत्यंत उत्कृष्ट नाटक आहे. चारुदत्त व वसंत सेना ह्या नाटकाचं
कथा विश्व गोवलेले आहे. मला वाटतं ह्या संदर्भात एक आता एक 30-40 वर्षा पहिले एक हिंदी चित्रपटसृष्टीत मला वाटतं एक सिनेमासुद्धा आलेला आहे. कुठला चारू दत्त व वसंत सेना यांच्या प्रेम कहाणीवर आधारित होतं. म्हणजे त्याचं जे नाटक आहे ते मृच्छकटक आहे. त्याच्यामध्ये ते हे कथा आलेली आहे. ह्या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे 27 पात्र आणि 10 अंग आहे. ह्या नाटकं वास्तववादी व घटनाप्रधान असल्याने अभिनय केलेला यात वाव आहे. त्यानंतर आणखी एक नाटककार आहे विशाखा दत्त. याने मुद्रा राक्षस व देवी चंद्रगुप्तम हे नाटक लिहिलेले आहे. या मुद्रा राक्षस ह्या नाटकामध्ये आपल्याला सम्राट चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्याच्या मदतीने कशा पद्धतीने शेवटचा राजा धनानंद किंवा त्याला महापद्मानंदसुद्धा म्हणायचे, ते त्याचा विनाश करून त्याचं राज्य खालसा करून मगधाची गादी कशी प्राप्त केली याचा इतिहास आपल्याला दिसतो. तर दुसरं जे आहे देवी चंद्रगुप्तम याच्यामध्ये गुप्त घराण्यासंबंधीचा इतिहास आहे. तर त्यानंतर वर्धन घराण्यातील सम्राट हर्षवर्धन याने रत्नावली, प्रियदर्शिका आणि नागानंद ही नाटके लिहिलेली आहेत. राजा होता तरी तो. अशा पद्धतीने प्राचीन कालखंडाचा, प्राचीन इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला तत्कालीन नाटकांमधून वेगवेगळ्या कवी, नाटककार यांच्या प्रेम कहाण्या, वेगवेगळी चरित्र आणि राजघराणे यांच्या ह्या पात्रांवरून जी नाटके आहेत त्या नाटकातून आपल्याला तत्कालीन कालखंडातील जीवन पद्धती, रूढी परंपरा, सामाजिक जीवन, राजकीय जीवन, धार्मिक प्रभाव, समाजांचे आणि लोकांच्या सवयी, तत्कालीन समृद्धी, राजकीय सत्ता याविषयी आपल्याला बऱ्याच प्रमाणावर माहिती मिळते. मित्रांनो, नागानंद हे जे नाटक आहे या नाटकावर बौद्ध धर्माचा प्रभाव असून बौद्ध व हिंदू धर्मात एक करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. तर हे नाटकसुद्धा हर्षवर्धन यानेच लिहिलेलं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे की हर्षवर्धन याने रत्नावली, प्रियदर्शिका आणि नागानंद ही नाटके लिहिली होती. एकंदरीत प्राचीन भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये जी नाटके लिहिली गेली त्यामध्ये राजकीय इतिहासासोबत सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक बाबतीत विविध पैलूंवर, कलेवरही आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रकाश पडलेला दिसतो. आणि ही नाटके अप्रत्यक्षपणे भारतीय इतिहासाचं, समाजाचं चित्रण आपल्यासमोर करतात व त्यातून आपल्याला प्राचीन कालखंडाचा इतिहास अभ्यासायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला माहितीच आहे काव्य आहेत. रामायण, महाभारत ही काव्ये ही जुनी काव्य आहेत. काव्याचं 2 प्रकार पडतात, आर्षकाव्य आणि दुसरं अभिजात काव्य. तर आर्षकाव्य म्हणजे मोठे काव्य, महाकाव्य, ज्यात रामायण, महाभारत आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने राजकीय इतिहास तर मिळतोच, पण अभिजात काव्यामध्ये सर्वात जुने काव्य म्हणजे अश्वघोषाचे बुद्धचरित्र, जो 2ऱ्या शतकात होऊन गेला होता. अश्वघोषाच्या सौंदरानंद, परत महायान, शब्दोत्पाद व गंडी स्तोत्रगाथा ह्या काव्यरचना प्रसिद्ध आहेत. म्हणजे ह्या काव्यातून, तसेच अश्वघोषानंतर होऊन गेलेला कुमार लाट ह्या कवीने सुद्धा सूत्रालंकार व कल्पनामंड या काव्यरचना प्रसिद्ध आहेत. नागार्जुन ह्या बौद्ध पंडिताने मध्यमकारिका आणि सोहरील लेखा ही 2 काव्ये रचलेली आहेत. नागार्जुनच्या काव्यातून अत्यंत प्रतिभासंपन्न कल्पनांचे व प्रभावी ओजस्वी भाषा शैलीचे आपल्याला दर्शन घडते. गुप्त कालखंडातील काव्यरचनेत आर्यदेव नावाच्या काव्यकाराचे चतुशतिका महायान सूत्रालंकार ही 2 काव्येही उल्लेखनीय आहेत. अशा पद्धतीने वाङ्मय निर्मितीचा जर आपण काळ बघितला गुप्त कालखंडाचा,
पुढच्या कालखंडात. तर महाकवी कालिदासाने म्हणजे असं म्हणतात कालिदासाचा कालखंड हा गुप्त कालखंडात आहे. 350 ते समजा 550, 350 ते 450 या कालखंडात तो होऊन गेलेला असावा. कवी कालिदासांची भाषाशैली अत्यंत अप्रतिम, उपमाचातुर्य प्रभावी होते. त्याने जे सर्वात महत्त्वाचे आणि प्रभावी असं काव्य लिहिलेले, कालिदास जसा नाटककार होता तसं तो महाकवी असल्याने त्याने महत्त्वाचे 4 महाकाव्य लिहिलेले आहेत. रघुवंश 1, कुमारसंभव 2, मेघदूत 3 आणि ऋतुसंहार 4. रघुवंश, कुमारसंभव, मेघदूत व ऋतुसंहार. कालिदासाने आपल्या काव्यातून अत्यंत वास्तववादी चित्र लेखन केलेले आहे. मेघदूत ह्या काव्यात तर आज प्रसिद्ध आहे ना, त्याची भाषाशैलीहून ते जगप्रसिद्ध काव्य आहे. त्याच्यामध्ये एका यक्षाची आणि त्याच्या प्रेयसीच्या विरहाची कहाणी या काव्यातून उत्तम रीतीने प्रगट केलेली दिसते. सर्व महाकाव्यांचा मुख्य विषय हा उमाशिव म्हणजे शिवपार्वती यांच्या विवाहाचा कथा आहेत. या सर्व काव्यातून आपल्याला तत्कालीन जीवनाचे सुख, दुःख, भावना यांचं वास्तववादी चित्र आपल्याला दिसते. त्याच्यानंतर कालिदासाचे सर्वात उत्कृष्ट असं काव्य समजलं जातं ते रघुवंश. या काव्यात त्याने इक्ष्वाकू राजघराण्यातील राजलोकांचा इतिहास लिहिलेला आहे. नंतर 6व्या शतकातील एक महाकवी भारवी याने कीर्तार्जुनी हे एकच महाकाव्य उपलब्ध आहे. दंडी ही सुद्धा संस्कृत कवी होऊन गेला. त्याचा कालखंड मतभेद असले तरी तो 6व्या शतकात होऊन गेला. त्यानं दशकुमार चरित्र हा ग्रंथ लिहिलेला, आपल्या महाकाव्य लिहिलेलं दिसतं. भट्टीसुद्धा होऊन गेलेल्या 5व्या शतकात. त्याचा कालखंड 5वं किंवा 6वं शतक असावं. त्याने रावणवध हे रामकथेवर आधारित महाकाव्य लिहिलेले आहे. नंतर शिशुपाल वध हे महाकाव्यसुद्धा त्याने लिहिलेलं आहे. न्याय, वेदांत, व्याकरण, राजनीती अशामध्ये तो प्रकार पंडित होता. भट्टी नावाचा महाकवी जो त्याचा कालखंड 5वे ते 650 ह्या शतकात असावा असं इतिहासकारांचं मत आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या सर्व महाकाव्यातून, नाटकातून आणि ग्रंथातून आपल्याला तत्कालीन राजकीय जीवनासोबतच धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनातील प्रभाव, समाजावर पडलेला चालीरीती, त्यांचा इतिहास, त्यांच्या परंपरा, त्यांचं जीवन, त्यांचं राहणीमान, त्यांच्या व्रतवैकल्य, त्यांचे काय म्हणता येईल मूल्य, त्यांच्या देवता, त्यांचे धार्मिक जीवन, ह्या सर्वांचा अभ्यास आपल्याला ह्या सर्व महाकाव्यातून, नाटकातून बघावयास मिळतो. म्हणून इसवी पूर्व 300 ते 650 ह्या कालखंडामध्ये अधार्मिक वाङ्मयांची जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाटकांचा प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो आणि मोठ्या प्रमाणावर नाट्यनिर्मिती, काव्यनिर्मिती, महाकाव्यनिर्मिती, वेगवेगळे ग्रंथ यातून तत्कालीन समाजाची चालीरीतीसोबत म्हणजे राजकीय प्रभावासोबत, राजकीय सत्तांसोबत, वेगवेगळ्या बदलांसोबत तत्कालीन समाजाची धार्मिक सामाजिक जीवनासोबतच तत्कालीन समाजाची सर्व पद्धतीचे जीवनमान आपल्यासमोर येण्यास मोठा वाव असतो आणि त्या कालखंडातील इतिहास आपल्याला त्या साधनातून समजून घेता येतो. असो, याच्या पुढच्या प्रकरणामध्ये आपण पुन्हा काही साधनांचा विचार करणार आहोत. काही अडचण असली, हा जो आपण आता प्राचीन भारतीय इतिहासातील अधार्मिक साधनांचा जो आपण आता अभ्यास केलेला आहे किंवा माहिती टाकलेली आहे ती अतिशय व्यापक नसली तरी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या माहितीचा अंतर्भाव असला तरी तो अल्टरनेटिव्ह किंवा रिकाम्या जागा किंवा एका वाक्यात जेव्हा प्रश्न येतात त्या अनुषंगाने तो सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जसं कालिदासाचं सांगितलं मी रघुवंश नाटक आहे, जसं शूद्रकाचं मृच्छकटिक आहे, है ना. असे वेगवेगळे प्रकार, जसं हर्षचरित्र आहे, मी सांगितलं ना भासानं कुठलं नाटक लिहिलेलं आहे. हे वेगवेगळं प्रकार सांगत असताना इतका
जास्त प्रमाणात किंवा अष्टविध प्रमाणात सांगण्याचं कारण असं आहे की ते आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह नसलं तरी अल्टरनेटिव्ह प्रश्नांसाठी उपयोगी पडतं. असो, तरी आपण काही डिटेल्समध्ये ज्यांना माहिती हवी असेल तर त्यांनी वैयक्तिक फोन करून विचारू शकता. काही अडचण असली तर विचारावे, फोन करावा. धन्यवाद.